एक सविस्तर बातमी आता पाहूयात। हाजी मस्तानच्या मुलीची पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद समोर आलेली आहे। पंतप्रधानांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। पत्र लिहित मदतीची मागणी केली आहे। हसीना मस्तान कोर्टामध्ये धाव घेणार आहे, त्यामुळे सरकारनं वकील द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। याआधी देखील त्यांनी ही मागणी केली होती आणि आता परत ही मागणी करण्यात आलेली आहे। हसीना मस्तान यांच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे, तसेच नवऱ्यानं संपत्ती हडपल्याचाही आरोप करण्यात आलाय। न्याय मिळावा म्हणून कोर्टामध्ये धाव घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र ही केस उभी करायला लोन घेतलं असून परिस्थिती सुद्धा हलाखीची असल्याचं त्यांनी म्हटलंय। सरकारनं वकील द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। पुढची बातमी पाहूयात। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 157 मधून निवडून आलेल्या डॉक्टर सरिता म्हस्के या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे। सरिता म्हस्के या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय, तर सेना भवनातील बैठकीला डॉक्टर सरिता म्हस्के या गैरहजर होत्या। याबाबत अनिल परबांना प्रश्न विचारला असता सरिता म्हस्के आमच्या संपर्कात असल्याचं अनिल परबांनी म्हटलंय। सरिता म्हस्के ज्या आपल्या निवडून आहेत त्या गैरहजर आहेत, त्या संपर्कात आहेत आणि त्या तिथे पोहोचतील कोकण भवनला। बैठकीला नव्हत्या, त्यामुळे बैठकीला नसेल, परंतु त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण भवनला डायरेक्ट येतील। पुढची मोठी बातमी। किशोरी पेडणेकरांची शिवसेना उभाठा पक्षाच्या मुंबई पालिकेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर किशोरी पेडणेकर या माजी महापौर आहेत, त्यांची आता उभाठा पक्षाकडून गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। गटनेता ही फार महत्त्वाची जबाबदारी असते आणि त्या महत्त्वाच्या जबाबदारीबरोबर विशाखाताई राऊत सारख्या ज्यांनी आधी पण गटनेता म्हणून काम केलं आहे त्या माझ्यासोबत आहेत। माझ्याबरोबर सगळे हे यंग जनरेशन जे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि अनिल परब म्हणा, अनिल देसाई म्हणा, संजय राऊत साहेब म्हणा, विनायक राऊत या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मला मार्गदर्शन आहे। आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही समर्थपणे नक्कीच करू। तर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आता गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। शिवसेना उभाठा पक्षाकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड झाली आहे। एक विषय असा आहे, कल्याण डोंबिवलीचा आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेच्या सोबत आघाडी फॉर्म झाले, शिंदे शिवसेना। मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा निर्णय ते घ्यायला मोकळे आहेत। त्यांनी निर्णय घेतला, आता आमचा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील। तुमचे जे दोन नगरसेवक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का? अजूनही वेळ आहे सगळ्या गोष्टींना, या सगळ्या गोष्टी अजून व्हायच्या आहेत। आता आमचे नगरसेवक आहेत ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, त्यांचं बोलणं होईल। या सगळ्या गोष्टी अजून बराचसा याला कालावधी आहे। महापौर पदाची निवडणुकीला अजून बराच वेळ आहे, त्यामुळे ह्या दरम्यानच्या मधल्या गडबडी गोंधळ हा सगळा जो काही चाललेला आहे याच्यामध्ये अजूनही बराच वेळ आहे शेवटी फायनल कन्क्लुजनला यायला। ठाकरे बंधू युतीत निवडणूक लढले, पण आता जेव्हा शिंदे शिवसेनेला ते सहकार्य करतात त्यांच्याकडून कारण सांगितलं जाते की स्थानिक स्तरावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना सहकार्य। म्हणूनच म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींना अजून वेळ आहे। या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मग काय आम्हाला निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाजपला पद्धतशीर बाजूला केल्याचं दिसतंय। त्याच्या संदर्भात मी काय बोलू शकतो? मी माझ्या पक्षाच्या बाबतीत काय असेल त्या बाबतीत बोलू शकतो, अन्य पक्षांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार मला नाही। मनसेने पाठिंबा दिलेल्या मध्ये आता ठाकरेंची तुमची नगरसेवक शिल्लक आहेत, तेही पाठिंबा देऊ शकतात? मी माझ्या पक्षाच्या वतीने बोलू शकतो आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा कोणाला हे माझे पक्षप्रमुख ठरवतील। सर मुंबई के कितने नगरसेवक आपके साथ यहाँ पे आ जाएंगे? सभी सर मुंबई में कैसा सभी का जाना है?
आलेले आहेत. तर पुढची बातमी आपण पाहूयात. विजय वडेट्टीवार हे भाजपची बी टीम असल्याचा दावा काँग्रेसच्याच खासदार प्रतिभा धानोरकरांनी केलाय. नाव न घेता त्यांनी वडेट्टीवारांवर फितूर असल्याचं म्हटलंय. चंद्रपूर हा माझा मतदारसंघ असताना वडेट्टीवारांची नेहमी ढवळाढवळ असते. त्यांना चंद्रपूरमध्ये ढवळाढवळ करायची असेल तर मी त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये लक्ष घालेन. तिथे पण माझे काही लोक आहेत असंही त्यांनी म्हटलंय. पक्षातही काही असे फितूर लोक असतात की जे इतर पक्षाच्या सोबत असतात, त्यांच्या संपर्कात असतात आणि आम्ही तुम्हाला नगरसेवक देणारच आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत. शेवटी पक्षात राहूनही भाजपासाठी काम करणारे काही लोक जे भाजपाची बी टीम म्हणून आमच्या पक्षात काम करतात, असे लोक आमच्या पक्षात काही आहे जे आता तेच काम आता हे करत आहे. कदाचित होऊ शकते ते मुनगंटीवार साहेबांना सांगत असेल की माझा एक गट आहे, त्या गटाचं समर्थन मी तुम्हाला देतो. खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. आम्ही गेली 25 वर्ष जिल्हा सांभाळतो आहे आणि अशा वेळेस थोडा संयम ठेवून काम करावं लागतं. प्रत्येक कार्यकर्त्याला पटत नसेल तरी तो माझा विरोध केला उमेदवारीला म्हणून त्याचं तिकीट कापणं आणि त्याला बाजूला सारणं हे सुद्धा जुन्या कार्यकर्त्यांवर वैचारिक मतभेद असू शकतात. पक्षाच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. पक्षात बी टीम ही भाजपाची तयार असते. आमच्या पक्षातही तशा बी टीमा भरपूर तयार आहे ना. त्याच बी टीमा आता सुधीरभाऊच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल किंवा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. एवढ्या दाव्याने जेव्हा ते म्हणत आहे की काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात आहे, एक गट तर माझ्याकडे आहे, दुसरा गट कोणाकडे आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. बरं, मीच आणलंय त्यांना, बाळू धानोरकरजींना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवात मीच केली आणि प्रवेश झाला. आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. सगळ्यांना मिळून मिसळून काम करावं लागतं, तेव्हाच रिझल्ट येतो. 2 शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असतं असं मला वाटतं. या सगळ्या घडामोडींनंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.